लोकांच्या शिबिरांना घेरून टाका. आज आपण समस्त पृथ्वीला काबीज करू. आज या जगाचा शेवटचा दिवस आहे. तुम्ही लोक थोडी तर मदत करा. आणि मी तुला पुन्हा एकदा सांगतेय की तुझ्या पप्पांच्या त्या सुपर पॉवर जनरेटरला हात लावायची गरज नाहीये म्हणून. आईने सांगितले आहे की ती येण्या अगोदर मला घर साफ करायचे आहे. आणि जर या जबरदस्त जनरेटरचा वापर केला तर हा पूर्ण घराची धूळ एका क्षणात साफ करू शकेल. Yes, Mo! त्याला ते जनरेटर बंद करण्याचा आदेश दे. अरे मी ते अधिकारी आहे. फारच छान. डोक्याचं काम दंड भरावा लागेल. घरातल्या व्हॅक्यूम क्लीनरला चालू करण्याकरता पंपाचा गैरवापर. जनरेटर बंद. Chris, तुझ्या पप्पांनी सांगितलं होतं की गिझमो कधीही बंद करायचा नाही. माझे काम झाल्यावर मी त्याला पुन्हा सुरू करीन. क्रिस, ते बघ. ते जळतंय, क्रिस. हे वचन आहे सदा सर्व जगासाठी, कथा आहे सत्य सदा. सुखगो Gizmo! Gizmo! Yes! आग लागली. घाबरू नकोस, जॉय. क्रिस! क्रिस, आपल्याला बाहेर निघायला हवं. आत्ता! क्रिस, सगळं काही ठीक होईल. एकदा आपण सर्व ठीक होणार नाही जॉय. आता कधीच ठीक होणार नाही. तुझ्या आई बाबांना आपण काय सांगणार आता? जे काही सांगू याकरिता मला कधीच क्षमा केली जाणार नाही. कधीच नाही. सुपर बुक! अरे आता नाही. मला यावेळी जायचे ना. अशी कोणतीच गोष्ट नाही जिला क्षमा केली जाऊ शकत नाही. माझं ऐका, लक्ष देऊन ऐका. वेळ फार कमी आहे. आता आपण कुठे आहोत गिझमो? जॉय? तू स्वर्गदूत आहेस काय? हो, मी आहे. बरा सापडलास. मला सांग, तू कोण आहेस? आणि इथे काय करतोयस? माझं नाव क्रिस आहे. सुपरवूक मला इथे घेऊन आला. हा, मला समजतंय. तू परमेश्वराला नाराज केलंयस, काहीतरी केलंयस. मी समजू शकतो तुला कसं वाटतंय. मी सुद्धा एकदा असंच वाईट केलं होतं. खरंच? तुझ्यासोबत काय करण्यात आले? तुझं बरोबर आहे माझ्या मुलं.
आपल्यासारख्यांसाठी ते क्षमा नाही. पण सर्व काही ठीक होईल. तू एकटा नाहीयेस. मी आहे ना तुझ्या सोबत. पडायची सवय नाही झाली अजून मला. अरे क्रिस कुठे गेला? तो तर आपल्या क्रिस त्यांनी एकटं नाही राहायला हवं, निदान आत्ता तरी नाही. जॉय, फक्त क्रिस एकटाच हरवला नाहीये. माझे क्रोमोमीटर सांगतायत की आपणही वेळ आणि अंतराळाच्या बाहेर आलोय. ते तुटलं का? त्याने बरोबर म्हटले. माझा चेहरा ओळखण्याचं स्कॅनर सांगतंय की तुम्ही योहान आहात, येशूचे मित्र. योहान, तुम्हाला आमचा मित्र कुठे दिसला का? आम्ही वेगवेगळे झालो. मला क्षमा करा, मी त्याला पाहिले नाही. मला वाटत नाही की तुमचे सेन्सर आता काम करतायत. तरी पण सांगू शकाल का आपण कुठे आहोत? आपण स्वर्गातील सिंहासनाच्या खोलीच्या बाहेर आहोत, वेळेच्या अंतिम समयी. स्वर्गातल्या सिंहासनाची खोली? हो, शेवटल्या दिवसांचा साक्षी व्हायला मी इथे आलो आहे, जेव्हा येशू पृथ्वीवर परतणार व सर्व काही व्यवस्थित करणार. मी अगोदरच काही अद्भुत गोष्टी होताना पाहिल्या आहे. दुष्काळ आणि युद्धाची भयानकता, स्वर्गदूतांची आणि परमेश्वराच्या मोहिमेची भव्यता. योहान, तुम्हाला या सर्व गोष्टी का दाखवण्यात येत आहेत? मला मनुष्य जातीच्या हिताकरता भविष्य काळात होणाऱ्या घटनांना लिहून ठेवायचे आहे. ओ, तुमच्या हातात ते ओरिजिनल स्टायलस पेन आहे का? क्लासिक. मला पण हे वॉटर बॉल क्विल पेन आवडतं. ते 3000 इलेक्ट्रिक स्टायलस आहे. शून्य गुरुत्वाकर्षणामध्ये पाण्याच्या आत जेलीने भरलेल्या भांड्यात काम करू शकतं. क्षमा कर, पण आम्हाला अजून महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलायचंय. वॉटर बॉल इलेक्ट्रिक स्टायलस पेक्षाही अजून महत्त्वपूर्ण? होय, जसं की क्रिस कुठे असेल? हे, जे काही घडलं त्यात तुझी चूक नाही. नाही, माझी चूक आहे. नाही, ही सृष्टीच भ्रष्ट आहे आणि चूक परमेश्वराची आहे. परमेश्वराची चूक? नाहीतर काय. तुम्ही कितीही प्रयत्न करा की हे जग अधिक चांगले व्हावे म्हणून, तरी वाईट गोष्टी घडतातच, चुका होतातच. जरी लोकांजवळ सर्व काही असलं, पैसा, अधिकार, तरी पण ते क्रूरता आणि दुर्व्यवहार करतात. आणि जरी तुला आणि मला शांती हवी असेल, तरी युद्ध होतच आहे. पण हे सर्व लोकांकडून आहे. ते स्वतः त्यांची निवड करतात. हे सर्व परमेश्वरामुळे नाही. हे अजून वाईट नाही का? परमेश्वराने हे जग निर्माण केले जेणेकरून दुसऱ्यांच्या चुकीमुळे निर्दोष लोकांचा बळी जावा. नाही, परमेश्वर क्षमा करीतो. क्षमा फक्त शब्द आहे, अस्तित्वात असं काहीच नाही. जर परमेश्वराची खरंच इच्छा असती की मनुष्य जातीने त्याच्याबरोबर व एकमेकांबरोबर सुखात राहावं, तर तुला वाटतं की इथे रोगराई आणि मृत्यू असायला नको? विचार करी ते भोकेमुळे रोज किती जणांचा मृत्यू होतो हे त्यांचं भाग्य समजत. आणि मग पूर, वादळ वारा व इतर संकटांबद्दल काय? आणि त्या चांगल्या मुलाबद्दल काय जो आपल्या आई वडिलांच्या मदतीसाठी घर स्वच्छ करायला निघाला होता? या चांगल्या कामाकरिता त्याला काय प्रतिफळ मिळणार? हे योग्य आहे का? चूक आमची नाही. आपण नेहमी चांगले वागण्याचा प्रयत्न करतो. चूक, जसं तुला स्पष्ट दिसत आहे, स्वतः परमेश्वराची आहे. आणि आम्हाला कधीच माहित नसतं सुपरबुक आम्हाला कुठे घेऊन जाणार आहे. पण आपली भेट नेहमीच विलक्षण लोकांची होते आणि आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं. हे तर परमेश्वराच्या आत्म्याप्रमाणे दिसत आहे. तोच आत्मा ज्याने मला या ठिकाणी आणले, तोच आमचा मार्गदर्शक व शिक्षक आहे. परमेश्वराचा आत्मा? हो,
तो आत्मा ज्याचे वचन येशूने दिले की जेव्हा ते स्वर्गात जातील तेव्हा पवित्र आत्म्याला पाठवतील. परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरुशलेमेत सर्व यहुदियात शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. तू काय करतोयस गेज? इथे नाही, नाही, इथे पण नाही. गिझमो, हे तुझं काय चाललंय गेज? परमेश्वराच्या आत्म्याला शोधत आहे. परमेश्वराचा आत्मा इथेच कुठेतरी असणार. आत्मा इथेच आहे गिझमो, पण तुम्ही त्याला पाहू शकत नाही. वास्तविक पाहता आत्मा प्रत्येक ठिकाणी आहे. प्रत्येक ठिकाणी? पवित्र आत्मा आमच्या सोबत नेहमीच असतो. आम्हाला बळ देतो, प्रोत्साहन देतो, आमचे मार्गदर्शन करतो. पवित्र आत्मा आताही आपले काम करीत आहे की आपण सर्व या ठिकाणी एकत्र व्हावे. मी आशा करते की पवित्र आत्मा ख्रिस्त सोबत या क्षणी असावा. मला बोलवण्यात येत आहे. सावध रहा लेकरांनो, हे शेवटचे दिवस आहेत. आता इथे कष्ट आणि परीक्षा होणार. ओ, मला वाटतं आपण स्पेलिंगची परीक्षा घेणार आहात. मला सगळे स्पेलिंग येतात. चुप बस. चूप बस म्हणजे चूप बस. योहाना, आता आम्ही काय करायचं? पवित्र आत्म्याची आज्ञा पाळा व शेवटपर्यंत विश्वासयोग्य राहा. एका अन्यायी आणि दुष्ट परमेश्वराकडून तुला क्षमा मिळावी याबद्दल तू इतका आतुर होऊ नकोस. त्या फक्त तुझ्या भावना आहेत तुझ्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी. मग माझ्या आईबाबांचे काय? तेच तर दुःख आहे. ते सुद्धा या समस्येचा एक भाग आहेत. मला तुझी मदत करू दे. तुला फक्त हे फळ खायचंय. याने तुला पस्तावा किंवा कोणतीही चूक केल्याचे दुःख होणार नाही. तू दोषमुक्त होशील, स्वतः परमेश्वरासारखा. नाही, मला माहित आहे तू कोण आहेस. तू शैतान आहेस. तू दुष्टात्मा आहेस. शैतान. हे फळ खा, स्वतःला मुक्त कर. नाही, मी चूक केली आहे आणि त्याची मला शिक्षा व्हायलाच हवी. जे लोक माझ्यावर प्रेम करतात त्यांच्याकडून. पण मी तुझ्या गोष्टी नाही ऐकणार. तू एक मूर्ख मुलगा आहेस. जे तुझ्यावर प्रेम करतात त्यांच्याकडून शिक्षा भोगणार आहेस. तुझ्यावर कोणीच प्रेम नाही करत, त्यामुळेच तू इथे एकटा आहेस. तुझ्या जवळ असं कोणी शक्तिशाली नाही जो तुझं रक्षण करेल. फक्त मी आहे. खंबीर हो, हिम्मत धर. मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही. ते खरं नाही. क्रिस, आम्ही इथे आहोत. जॉय, गिझमो, तुम्ही मला शोधून काढले. अरे, मी परमेश्वराला हा मुलगा घेऊन जाऊ देणार नाही. जॉय, गिझमो. गिझमो, काहीतरी कर. तू माझा आहेस चिमुकल्या, माझा. भिवू नकोस, कारण संकट समयी मी तुला सोडवीन. मला भिण्याचे काही कारण नाही. प्रभू परमेश्वर मला या संकटातून सोडविल.
देतोय. क्रिस, तो तुझ्या मागेच आहे. आपल्याला लवकर इथून पळायला हवं. याचं म्हणणं खरं आहे. मूर्ख. तुम्हाला वाटतं की तुम्ही पळून जाऊ शकता. या क्षणी माझी सेना पृथ्वीच्या सर्व शहरांचा घेराव करून आहे. ही आपली शेवटची लढाई आहे. माझे सैन्य त्या सर्वांना चिरडून टाकेल जे परमेश्वराचे अनुकरण करतात आणि तुम्हा सर्वांना माझा क्रोधाचा अनुभव येईल. हा शेवट आहे. शेवट. लवकर तुम्ही दोघं माझ्या खाली लपा. मी तुमचं रक्षण करेन. गिझमो, हे धाडसाचं काम आहे. आणि तू भित्रा आहेस? आता जगाचा शेवट होत आहे. आता माझं धाडस बघाच तुम्ही. चल जा सैताना. इथे काय घडलंय? शेवटचे युद्ध. ही शेवटची लढाई होती परमेश्वर व अंधाराच्या ताकदीविरुद्ध. आणि सैतान व दुष्टात्मा यांना नेहमी करता नष्ट करण्यात आले आहे. सैतानाचा तर नायनाट झालाय, पण तो परमेश्वराच्या जगताची सुंदरता घेऊन गेला. तुम्हाला माहित नाही का की परमेश्वर हा सर्व गोष्टींना पुनःस्थापित करणारा प्रभू आहे. बघा पहा, देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे. त्यांच्या बरोबर देव आपली वस्ती करील. ते त्याचे लोक होतील आणि देव स्वतः त्याच्या बरोबर राहील व त्यांचा देव होईल. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकेल. ह्यापुढे मरण नाही, शोक, रडणे नाही. ह्यापुढे कुठलेच कष्टही नाही, कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या आहेत. पहा, मी सर्व गोष्टी नवीन करीतो. तुम्ही हे सगळं लिहित आहात ना? समस्त सृष्टीची पुनर्स्थापना. हो, बरोबर आहे. तुम्हाला तेच लिहायला हवं. पुढे काहीही शापित असणार नाही, तर तिच्यामध्ये देवाचे व कोकऱ्याचे राजासन असणार आहे.
अरे देवा, मी तर हे विसरलेच होते. जॉय, जर परमेश्वर सर्व गोष्टीकरिता या जगाला क्षमा करू शकतो, तर तुला वाटतं का की तुझे आई बाबा सुद्धा. तू ठीक आहेस? खरंच तू ठीक आहेस? खरंच तुम्ही सर्व ठीक आहात? आई बाबा आम्ही ठीक आहोत, ठीक आहोत. आम्हाला फोन आल्या क्षणी आम्ही धावतच इकडे आलो. आम्ही किती घाबरलो होतो रे. गिझमो, हे सर्व कसं काय घडू शकलं? बाबा, हे माझ्यामुळे झाले. गिझमो व जॉय दोघांनी मला मना केली, पण मला तुमचे सुपर सर्च जनरेटर वापरायचं होतं आणि त्यामुळे तुम्ही मला क्षमा करू शकाल का? हो नक्कीच बेटा, आम्ही तुला क्षमा केली आहे. पण पण आम्ही तुझ्यावर प्रेम करतो आणि करतच राहू. घर तर फक्त घरच आहे. पण तू आमचा प्रिय मुलगा आहेस. किती कचरा झालाय बघ. पण आपला परमेश्वर सर्व गोष्टी नवीन बनवू शकतो. माझा तर विश्वासच बसत नाहीये की सुपर बुकनी आपल्याला जगाचा शेवट दाखवला. आणि हा शेवट नाही आहे. तुला माहित आहे की सुपरबुक सोबत आपल्या धाडशी यात्रेला आत्ताच सुरुवात झाली आहे. अरे नाही, अजून कोणतीच धाडसी यात्रा नको. गिझमो, पहा, मी लवकर येतो. क्रूसावर येशू तू प्राण दिलास, पुन्हा उठलास आम्हा तारावयास. माझ्या पापांची क्षमा कर, ये प्रभू ख्रिस्ता माझा मित्र हो. बदल जीवन आणि नवीन कर, तुझ्यामध्ये जगू माझी मदत कर. बदल जीवन आणि नवीन कर, तुझ्यामध्ये जगू माझी